नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती एक तुमच्यासाठी आनंदाची गोड बातमी घेऊन आलेलो आहे. तर या प्लॅटफॉर्मवरती स्पर्धा परीक्षा करत असलेले विद्यार्थी मित्रांचं मनस्वी स्वागत करतोय आणि आपल्या व्हिडिओला चालू करतोय. व्हिडिओ असा आहे की पुणे महानगरपालिकेसंदर्भात एक महत्त्वाची मोठी अपडेट आपल्या हाती लागलेली आहे की जेणेकरून येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे कमी वेळेतच लवकरच आपली पदभरती पाहायला मिळणार आहे आणि तब्बल 13 पदांची पदभरती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण स्पर्धा परीक्षा करत असलेला सगळा महाराष्ट्रातला विद्यार्थी या ठिकाणी पुणेमध्ये येतो आणि कुठे ना कुठे या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या जॉबच्या शोधात असतो आणि ज्या ठिकाणी आपण अभ्यास केला त्या ठिकाणी जर आपल्याला नोकरी मिळत असते तर यापेक्षा आयुष्यात जगण्यासाठी सुंदर काय गोष्ट हवी. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्यासोबत शेअर करत असताना तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आरटीओची 461 जागांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही 461 जागांची आरटीओची जाहिरात आपल्या आयुष्यामध्ये सोनं करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आरटीओ फॅक्टरी बॅच 2 आपण लॉन्च केलेली आहे. इन्फिनिटी अकॅडमी महाराष्ट्राला 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम एक नंबरची अकॅडमी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 7,500+ विद्यार्थ्यांनी या बॅच साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर आपण आजही केलेलं नसेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन करून घ्या, बॅच जॉईन करून घ्या. 29 जून पासून ही बॅच या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे. 7,500 विद्यार्थ्यांना या ठिकाणी यशाचं पाऊल, त्यांचं जर एक पाऊल पुढे असेल यश मिळवण्यासाठी, तर तुम्ही का मागे राहताय? तर तुम्ही सुद्धा या आणि ऍडमिशन घ्या. ऍडमिशन ओपन झालेले आहेत, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात या ठिकाणी हायब्रिड मोडमध्ये विद्यार्थ्यांना ही बॅच देण्यात आलेली आहे. प्री प्लस मेन्स दोन्ही स्वरूपात या ठिकाणी बॅच असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक 10 ते 15 वर्ष, किती म्हणतोय, 10 ते 15 वर्ष पेक्षा जास्त अनुभव असलेली फॅकल्टी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला या बॅच मध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर काळजी करू नका, तुमचं यशाच्या दिशेने एक पाऊल पुढे जर अजून टाकायचं असेल तर इन्फिनिटी अकॅडमीला एकदा कॉल करा, बॅच बद्दल माहिती घ्या आणि बॅच जॉईन करा. कारण तुम्ही यशस्वी होणं हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, कारण 700+ आरटीओ सिलेक्शन देणारी महाराष्ट्रातील एकमेव अकॅडमी म्हणजेच इन्फिनिटी अकॅडमी असणार आहे आणि इथून पुढे देखील राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या मध्ये सहभागी व्हा. दुसरी गोष्ट, मोठी बिग अनाउन्समेंट या ठिकाणी थोड्याच वेळात मी करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या संधी सुद्धा तुम्हाला फायदा होईल. आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया. पुणे महानगरपालिका सगळ्यांचं आवडीचं ठिकाण, पुणे तिथे काय उणे असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या पुणे शहराच्या ठिकाणी जर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब भेटणार असेल तर आयुष्य अजून यापेक्षा सुंदर काय असू शकतं. तर बघा, तुमच्या हजारो विद्यार्थ्यांच्या मनसोक्त प्रतीक्षेनंतर हा आपल्याला निर्णय पाहायला मिळतोय. आता काय घडामोड घडली या भरतीबाबत आपण या ठिकाणी सगळी पाहूया. तर बघा, थोडं झूम करतो, तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण दिसेलच. मी तर एक्सप्लेन करणारच आहे, पण जरा थोडं तुम्हाला बी दिसायला हवं मी काय म्हणतोय काय नाही हे पण तुम्हाला कळून जाईल. तर बघा, हेडलाईन तुम्ही बघितली. आता आपण मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी जाऊया. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनामध्ये वर्ग 1 आणि वर्ग 3 काय म्हटलंय, वर्ग 1 आणि वर्ग 3 संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यासाठी प्रस्ताव हा या ठिकाणी सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजेच हा मंजूर प्रस्ताव आता काय होणार आहे, हा मंजूर प्रस्ताव नगर विकास, बघा काय म्हणतो मी, नगर विकास महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी मंजुरीसाठी जाईल. आता यामुळे महापालिकेत 13 अत्यावश्यक पदे, बघा 13 अत्यावश्यक पदे, कोणती पदे असणार आहेत ते पण लगेच बघूया. बघा आता यामध्ये कोणती पद आहेत, यामध्ये बघा त्वचा रोग तज्ञ, एड्स मॉडेल अधिकारी, न्यूरोसर्जन, युरोसर्जन, रक्त संक्रमण अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी. वर्ग 2 मध्ये भूलतज्ञ, जीवशास्त्रज्ञ, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी, राजशिष्टाचार अधिकारी म्हणजेच उपनगर सचिव, बघा खूप मोठं पद आहे. आणि वर्ग 3 मधील सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी, मत्स्यालय पर्यवेक्षक, सहाय्यक, आणि या पदांचा समावेश असणार आहे, ह्या 13 पदांचा. आता गोष्ट क्लिअर झाली कोणती कोणती पदं आहेत ते. वर्ग 1 ते वर्ग 3 मधली पदं भरणार आहेत, त्यामुळे तुमची सॅलरी देखील खूप मोठी असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी मिळणारे भत्ते बित्ते सगळं एकदम तुमची लक्झरी लाईफ असणार आहे. कारण वर्ग 1 ते वर्ग 3 पर्यंत, वर्ग 1 मधली तर काही विचारूच नका. चला पुढे जाऊया आपण. परीक्षा घेऊन ही भरती केली जाणार आहे आणि ही परीक्षा घेण्यासाठी केवळ IBPS, काय म्हटलंय, केवळ IBPS या संस्थेलाच प्राधान्य देण्यात आल्याने सर्वसाधारण सभेत
नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. आता नाराजी व्यक्त करण्याचं काही कारण नाही, कारण IBPS वरती बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. पण अजून काय बदल होऊ शकतो, काय अडचण नाही, काय त्याचं कारण असेल ते योग्य पण असेल, नाराज झाले असतील तर काहीतरी गोष्टी चांगल्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून होत नसतील म्हणून नगरसेवक नाराज असतील. महापालिकेच्या विविध विभागातील अत्यावश्यक 13 पदांची रिक्त पदे भरण्यासाठी IBPS संस्थेमार्फत परीक्षा घेण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेत मांडलेला आहे. आणि यामध्ये बघा आता ही बाकीचं मूळ मुद्दा त्यांचं काय असेल ते सर्वसाधारण सभेमध्ये काय गोष्टी घडलेल्या असतील. महापालिकेचे नवीन भरती नियम अद्याप जाहीर का झाले नाहीत. भरतीची परीक्षा घेण्यासाठी IBPS आणि TCS या दोन्ही नामांकित संस्थांचे पर्याय उपलब्ध असताना केवळ एकाच संस्थेला वारंवार का संधी दिली जाते अशी विचारणा या ठिकाणी त्यामध्ये झालेली आहे. मग आता यामध्ये फक्त बदल काय होऊ शकतो तर संस्था बदलू शकते, परीक्षा कोण घेणार आहे ती. आणि यावर खुलासा करताना सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे असं म्हणतात की यापूर्वी 3 परीक्षा IBPS मार्फत घेण्यात आलेल्या आणि त्यामुळे या संस्थेला प्राधान्य देण्यात आले. दुसरी गोष्ट, भरती नियम प्रक्रियेत माहिती देताना उपायुक्त विजयकुमार थोरात म्हणाले की महापालिकेच्या भरती नियमामध्ये काही तांत्रिक त्रुटी असून त्या सुधारून आगामी सर्वसाधारण सभेत सुधारित नियम सादर केले जातील. म्हणजे अजून एक सभा या ठिकाणी होणार आहे आणि त्यामध्ये या सभेत या ठिकाणी पुढील निर्णय या ठिकाणी आपल्याला कळू शकतो. दुसरी गोष्ट, आधी पदोन्नती करा आणि मगच भरती करा असं काही जणांचं म्हणणं आहे. तर ही पदोन्नती अगोदर होईल, बरोबर आहे, कारण पदोन्नती झाल्यानंतर किती जागा शिल्लक होत आहेत आणि त्यावरती ती भरती केली जाईल असं या ठिकाणी महत्वाचं असतं. आणि बरोबर ही काही असो, अगोदर पदोन्नती झाल्यानंतर रिक्त पद भरती आणि किती या ठिकाणी पद भरलेत, कोणत्या पद या ठिकाणी रिक्त आहेत आणि येणारी जाहिरात कोणत्या पदांची असू शकते, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. त्यामुळे आधी पदोन्नती करा म्हणतायत आणि नंतर त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना, कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना ज्या पदावर पदोन्नतीची संधी आहे तिथे प्रथम पदोन्नती प्रक्रिया राबवावी आणि त्यानंतर शिल्लक राहणाऱ्या रिक्त जागावर सरळ सेवा भरती घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते यांनी केली असं या ठिकाणी आहे. ही बातमी आहे, ठीक आहे, तो त्यांचा विषय, ते बघून घेतील. आपल्याला मूळ मुद्दा हा आहे की महानगरपालिकेची भरपूर रिक्त पदांची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध होईल या दिशेनं महानगरपालिकेची वाटचाल दिसते. कारण भरपूर दिवस या ठिकाणी महानगरपालिकेची भरती कधी येणार, आता जी आहे त्याचं थोडाफार गोंधळ चालू, ही सगळं मिटल्यानंतरच या ठिकाणी भरती येण्याची दाट शक्यता आहे असं मला वाटतं. या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.